नमस्कार, मी श्वेता विकास वाडेकर, गणेश हायटेक नर्सरी बहु, तालुका खेड, जिल्हा पुणे। आज आपण औषधी वनस्पती व त्याचे उपयोग पाहणार आहोत। लाजाळू लाजाळू ही एक भारतात उगवणारी आयुर्वेदिक उल्लेख असणारी एक वनस्पती आहे। या वनस्पतीच्या पानांना हात लावल्यास पाने आतील बाजूस वळतात, पुन्हा थोड्या वेळाने परत आधी होती तशीच होतात। लाजाळूच्या पानांपासून बियांपर्यंत सर्व भाग हा अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरला जातो। लाजाळूच्या पानांमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म आढळतो, ज्यामुळे शरीरातील रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते। यासोबतच मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी लाजाळू फायदेशीर आहे। पानफुटी ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे। औषधी गुणधर्म असल्यामुळे पानफुटीच्या पानाला जादूचे पान असेही म्हणतात। ही वनस्पती उष्णकटिबंधीय भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते। पानफुटी वनस्पतीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरस, अँटीफंगल गुणधर्म असतात। पानफुटी वनस्पतीच्या पानांमधील अर्कामुळे रक्तदोष नियंत्रणात राहते। जखमा बऱ्या करण्यासाठी पानफुटीच्या पानांचा वापर केला जातो। केवडा या वनस्पतीच्या फुलांचा उपयोग अत्तर तयार करण्यासाठी आणि सुगंधी औषध तयार करण्यासाठी केला जातो। या वनस्पतीची पाने काटेरी तीक्ष्ण स्वरूपाची असतात। या वनस्पतीची पाने विषनाशक असतात। अनेक प्रकारच्या त्वचा विकारांसाठी या वनस्पतीची पाने खूप उपयुक्त ठरतात। केवड्याचे तेल हे डोकेदुखी, गुडघेदुखी, संधिवात, सूज अशा विकारांमध्ये उपयुक्त ठरते। अशी ही प्लांट आमच्या गणेश हायटेक नर्सरी मध्ये उपलब्ध आहे। आपणास हवे असल्यास खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा। आमचा नंबर आहे 9552595105। माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।